नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण शनीचं दुसरं लग्न बघूया, कुंभ लग्न. एक छोटासा शेर ऐकवते. समंदर कह कहों का है मेरे अधर में अभी. कह कहों का म्हणजे खूप मोठ्यांदा हसण्याचा. समंदर कह कहों का है मेरे अधर में अभी, रूप यौवन का नशा है मेरी नज़र में अभी. समंदर कह कहों का है मेरे अधर में अभी, रूप यौवन का नशा है मेरी नज़र में अभी. मौत आए तो मेरी ज़िंदगी यूँ कह देना, मौत आए तो मेरी ज़िंदगी यूँ कह देना, वो कहीं सैर को गया है नहीं घर में अभी. इतकं उत्तम आयुष्याकडे सकारात्मक बघणं हा या शेराचा मुख्य कल्पना आहे. आपण जे कुंभ लग्न बघणार आहोत हे खरं तर शनीचं लग्न आहे, पण हे उदित गोलार्धातलं आणि नेटवर्क सर्कलच्या स्थानातला आणि शनीची, राहूची आणि हर्षलाची मूल त्रिकोण असणाऱ्या कुंभ राशीचं हे लग्न आहे. त्यामुळे कामत्रिकोणातलं हे लग्न असल्यामुळे प्रचंड उत्साही आणि वेगळंच व्यक्तिमत्व असतं. सर्वसामान्य माणसांना ज्या गोष्टी माहीत नाही आहेत किंवा त्या करण्याची त्यांना त्या परेत असं वाटतं, कुंभ लग्नाच्या लोकांना असं कधीच वाटत नाही. जसं धनु लग्न किंवा वृश्चिक लग्न हे बिटवीन द लाईन्स काय आहे ते वाचतात. मोठ्या लोकांच्या गोष्टी या फक्त वेगळ्या असतात लहान लोकांपेक्षा. मोठ्या वगैरे वेगळं काही नसतं, वेगळ्या पद्धतीने केलेलं असतं. तसं कुंभ लग्नाची जी माणसं असतात ती थोडी ऑफबीट असतात. म्हणजे तुमचा सर्वसाधारण जो अंदाज असतो माणसाच्या वागण्याबद्दल त्यापेक्षा थोडी वेगळी असतात. एकतर ही स्थिर रास आहे आणि यांच्या वागण्यामध्ये शनीची रास असल्यामुळे चिकाटी तर आहेच, आणि ही कर्मस्थानाच्या पेक्षाही ही वायुतत्वाची आणि एंटरटेनमेंटच्या स्थानामधली म्हणजे कामत्रिकोणातली रास आहे आणि शनीची मूल त्रिकोण रास आहे. कामत्रिकोणातली रास असल्यामुळे मुळात 3, 7, 11 म्हणजे मिथुन, तुळ, कुंभ हा जो कामत्रिकोण आहे हे समाजाभिमुख असतात. मकर लग्नाची माणसं ही लोकांच्यामध्ये जाऊन काम करण्यापेक्षा स्वतः आपल्या ठिकाणी बसून चिकाटीने काम करणं पसंत करतात. कुंभ लग्नाच्या माणसांना कसलीच आढ्यता नाही, कसलीच अट नाही. हे 100 लोकांमध्ये असले तरी एकटे असू शकतात, कारण त्यांची चिकाटी अवर्णनीय असते आणि त्यांच्या चिकाटीमधून आणि ज्ञानीपणामधून कुंभ राशीचं जे चिन्ह आहे ते अर्धा पाण्याने भरलेला घडा आहे. पाणी हे ॲब्सॉर्प्शन आहे, ॲब्सॉर्ब करतं पाणी, पटकन विरघळवून घेतं गोष्टींना. आणि अर्धा भरला आहे म्हणजे इतकं आयुष्य झालं, प्रथम स्थानापासून एकादशापर्यंत इतकं आयुष्य उपभोगून झालं तरी अजूनही ज्ञान मिळवणं संपतच नाही यांचं. ज्ञानासाठी हपापलेल्या राशी आहेत, कारण कामत्रिकोण हा इच्छा महत्वाकांक्षांच्या पूर्तीसाठी पाहिजे तेवढं ज्ञान ग्रहण करून प्रगतीकडे जायला तयार असणारा हा त्रिकोण आहे. त्यातली ही शनीची शेवटची उदित गोलार्धातली रास जी शेवटची पायरी आहे, जी पुढची पायरी मोक्ष म्हणजे स्वतःचा आत्म्याच्याकडे जाणारं किंवा थोडक्यात म्हणजे स्वतःच्या कामामधून आनंद मिळवणं. आनंदमय म्हणजे सगळं जग, जिथे दुःखाला थारा नाही. कामत्रिकोणातली ही रास जसं भगवान श्रीकृष्ण सांगतात, दुःखाचं मूळ इच्छा आहे. इच्छा, आकांक्षा, महत्वाकांक्षा या पूर्ण करण्यासाठी माणूस झटतो आणि मग तो दुःखी होतो किंवा आनंदी होतो. पण मुळात कुंभ लग्नाला, कुंभ राशीच्या लोकांना स्वतःसाठी काहीतरी घ्यायचं आहे, लोकांकडनं मिळवायचं आहे, ही अपेक्षाच नाही आहे. ही लाभस्थानातली रास आहे. लाभस्थानामध्ये कुठलाही ग्रह चांगला असतो, पण ही मुळात दशमाची धनस्थानातली रास आहे. म्हणजे कर्मामधून मिळणारा आत्मिक आनंद हाच इथे अपेक्षित आहे. माणसाला मोक्षाकडे जायचं आहे म्हणजे काय, तर गीतेमध्ये सांगितलंय त्याप्रमाणे खरा आनंद काय आहे.
आनंदमयता म्हणजे माझा देव, मला आनंद मिळणं, माझं सगळं आयुष्य आनंदमय होणं, हे इप्सित म्हणजे मोक्ष. कारण माझ्या दृष्टीने आपण मोक्ष मिळालेला माणूस जिवंतपणी बघितलेला नाही, त्यामुळे आनंदमयतेकडे जाणं ही स्वतःची ओळख असूच शकते. मग कुंभलग्नाची जी माणसं असतात ही रास लाभस्थानातली असल्यामुळे, नेटवर्क सर्कलची असल्यामुळे समाजाभिमुख रास आहे. आणि जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती ही उक्ती यांच्यासाठी बरोबर आहे. कारण ही समाजाभिमुख असल्यामुळे कुंभ लग्नाच्या आणि कुंभ राशीच्या लोकांना मुळातच असा प्रश्न पडलेला असतो की निसर्गामध्ये जेवढे रिसोर्सेस आहेत ते सगळ्यांना सारखे का मिळत नाहीत, हे सारखं का नाही हे त्यांना कळत नाही. मग ज्यांच्याकडे जे नाही त्यांना ते देण्यासाठी हे झटतात. कारण शनी म्हणजे सेवा आणि हा मूल त्रिकोण आहे, त्याच्यामुळे अतिशय सेवाभावी असतात. पण कामत्रिकोणामध्ये असल्यामुळे ज्ञानाला सगळ्यात जास्त महत्त्व असतं. जे महत्त्व भाग्यस्थानामधला गुरु असं ज्ञान देतो, असं ज्ञानाचे संस्कार तुमच्या ज्ञानावर करतो, अष्टमातल्या ज्ञानावर असे संस्कार करतो की त्यामधून प्रगतीकडे जायचं म्हणजे काय कर्म करायचं हे तो दाखवतो. आणि कर्माकडे म्हणजे मकरेकडे आपण जातो. इथे कर्म काय करायचं हे कळलेलं आहे, पण यामधून काय मिळवायचं हे कळलेलं नाही आहे दशमात, ते एकादशामध्ये कळतं. म्हणून परत एकदा मी सांगते, ॲस्ट्रॉलॉजी इज नथिंग बट फिलॉसॉफी. हे परत परत तुम्हाला जगण्याचं ज्ञान देणारंच शास्त्र आहे. मग जेव्हा कुंभ लग्न आहे त्यावेळेला ही माणसं, शनी सेवाभाव आहे त्याच्यामुळे सगळ्या समाजाकडेच सेवाभावाने बघतात. यांच्याकडे भेदभाव नाही, अजिबात नाही. आणि एखाद्या वर्गाला एखादी गोष्ट हवी आहे ती त्यांच्याकडे नाही आहे, तर ती त्यांना मुळातून समजावून सांगून कशी मिळेल. आयतं देणारा शनी नाही, असेल माझा हरी देईल खाटल्यावर, हे शनीच्या बाबतीत अभिप्रेतच नाही. कष्ट केल्याशिवाय काही मिळणार नाही हा त्याचा मूळ गाभा आहे. पण त्यासाठी या लोकांना काय शिकवलं पाहिजे, यांना काय दिलं पाहिजे की ज्यातून ते कर्मातून मिळणाऱ्या लाभाकडे जातील, हा दृष्टिकोन या शनीचा मूल त्रिकोण राशीमध्ये असतो. ही राशी जेव्हा हे लग्न आहे त्यावेळेला हे राहूची आणि हर्षलाची पण मूल त्रिकोण रास आहे. राहू जेव्हा म्हणजे वृषभ, कन्या, मकर आणि मिथुन, तुळ, कुंभ या बुध शुक्र शनीच्या राशींमध्ये राहू उत्तम काम करतो. म्हणजे अर्थत्रिकोण आणि कामत्रिकोणामध्ये राहू उत्तम असतो. तर कुंभ राशीमध्ये राहू मूल त्रिकोण आहे, त्याचं पंचमावर समोर दृष्टी आहे. पंचमस्थाने पहिल्या शिक्षणाच्या, पहिल्या पदवीच्या शिक्षणाचं स्थान आहे. त्याच्यामुळे राहूची मूल त्रिकोण असल्यामुळे कुंभ लग्नाच्या कुंडलीमध्ये शनी आणि राहू हे दोन्ही ग्रह तुल्यबळ महत्त्वाचे आहेत. तसं बघता राहू हा अशरीरी ग्रह आहे आणि तो ऑब्सेसिव्ह आहे. शनीला ऑब्सेशन अजिबात नाही. शनी हा सेवाभावी आहे. पण शनी, राहू, बुध, शुक्र आणि केतू हा मित्रांचा ग्रुप आहे. त्याच्यामुळे शनिवत राहू, राहूचे परिणाम अचानक होतात आणि लॉंग टर्म असतात. म्हणून शनिवत राहू अशी उक्तीच आहे ॲस्ट्रॉलॉजीच्या नियमांमध्ये. त्याच्यामुळे ह्या कुंभ लग्नाची माणसं ज्ञान मिळेल तिथून ग्रहण करायचं, कष्ट खूप करायचे आणि काहीतरी नाविन्य बघायचं त्याच्यामध्ये. त्यांच्या नजरेला ते दिसतं. माणसांच्या प्रगतीसाठी काम करणारी ही रास आहे. राहूची मूल त्रिकोण असल्यामुळे कल्पनाशक्ती उत्तम. का? कारण ही वायुतत्वाची रास आहे. कुंभ राशीचं तत्व वायुतत्व आहे. वायू म्हणजे जो अनिर्बंध आहे, त्याला कुठेही लिमिट नाही. आणि शनी हा वायुतत्वाचाच कारक आहे आणि राहू पण वायुतत्वाचा कारक आहे. इथे शनी वायुतत्वाच्या राशीत वायुतत्वाचा झाला, राहू तर वायूच आहे. त्याच्यामुळे अनिर्बंध ज्ञान ग्रहण करण्याची यांच्याकडे पात्रता आहे आणि ही कल्पनाशक्ती राहूकडे आहे. शनीमध्ये प्रचंड कष्टाची तयारी आहे आणि यांच्याकडे कुठल्याही प्रकारची पार्शालिटीचा संबंध नाही. कुंभ लग्नाची, कुंभ राशीची माणसं ही सगळ्यांकडे एकाच बुद्धीतून बघतात. इम्पार्शियल वागणं असतं यांचं.
त्याच्यामुळे कुणावर तरी फेवर करतील, कुणाशी तरी वेगळं वागतील असं होतच नाही. आणि असं असून सुद्धा स्वतः प्रगतीकडे जाणारी ही रास आहे. स्वतःची प्रगती यांना फार महत्त्वाची असते. सगळ्यांशी सारखं वागतात. आणि कपॅसिटी बघाल तर शनी असल्यामुळे यांची मेंटल कपॅसिटी प्रचंड आहे. जसं मेष राशीमध्ये मंगळाची शारीरिक मस्क्युलिन फोकस्ड शक्तीला तुलना नाही आहे, तशी कुंभ राशीमधल्या शनीच्या बळाला, जे त्याचं मानसिक बळ आहे, त्याला तुलनाच नाही आहे. तो प्रचंड चिकाटीने काम करणारा ग्रह आहे. आणि अर्थातच संशोधनात्मक बुद्धिमत्ता आहे. राहूची मूल त्रिकोण राशी पण असल्यामुळे त्याच्यामुळे जगातली कुठलीही गोष्ट याच्यामध्ये त्यांना आश्चर्य वाटत नाही. आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? गरज ही शोधाची जननी आहे हे या राशीला पूर्णपणे पटलेलं आहे. त्यामुळे यांच्या कामामध्ये एखादी गोष्ट नाही आहे तर ती बाजारात कुठे मिळेल असला प्रश्न त्यांना पडत नाही. हे स्वतः ती बनवतात, स्वतः निर्माण करतात. वेगळ्या पद्धतीने वागणं हेच तर या राशीचं मुख्य लोकांना धक्के देणारे आहेत. हे जरा ऑफबीटच आहेत. आता शनी हा काही लोकाभिमुख ग्रह नाही. ही रास जरी लोकाभिमुख असली, कामत्रिकोणातली असली, तरी पडद्यामागे राहणारेच हे लोक आहेत. लोकांच्यात जायचं, मिसळायचं, मी 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 करायचं. हा मी करणारा शनी नाही. शनी म्हणजे लेट गो. शनीला इगो नाही. इगो आहे रवीला. रवी आणि शनी यांच्यामध्ये शत्रुत्व आहे. त्याच्यामुळे हे ऑफबीट वागणारे कुंभ लग्नाचे लोक, यांना लोकांच्या मध्ये जाऊन उगतच्या उगच कुठल्या तरी लोकांमध्ये जायचं, मिसळायचं, त्यांच्याबरोबर गप्पा मारायच्या. हे एखाद्या ग्रुपला गाईड करणारे असतात. इकडे जायचंय, हे बघायचंय, हे शिकायचंय, ही पद्धत आहे, हे रिसोर्सेस आहेत, हे मी दिलंय, जा. तो मार्ग दाखवतो आणि स्वतःच्या प्रगतीसाठी तो दुसरीकडे जातो. तो त्यांच्याबरोबर राहून आपला उदो उदो करणारा रवी आहे का? किंवा आपलं काम लोकांच्या नजरेत येण्यासाठी दिंडोरा पटणारा शुक्र आहे का? नाही, तो शनी आहे. तो ऑफबीट आहे. सगळ्यांशी मित्रत्वाने वागतात. सगळ्यांना ही व्यक्ती हवी असते, पण यांच्यामध्ये कुठलंही फेवरेटिझम नाही. सगळीकडे सारखं वागणं असतं. दुसरीकडे हे केअरिंग असतात आणि त्रयस्थपणे कुठलीही परिस्थिती हाताळू शकतात. शनी हा कष्टाचा कारक आहे आणि परफेक्शन आहे. अतिशय कॉन्झर्वेटिव्ह आहे. त्यामुळे हा ऑफबीट आहे. ग्रुपमध्ये पण यांची हीच ॲबिलिटी दिसते. याच्यामध्ये शनीची जी नक्षत्र आहेत, ही नक्षत्र आहेत पुष्य कर्क राशीमध्ये, अनुराधा वृश्चिकेमध्ये आणि उत्तरा भाद्रपदा मीनेमध्ये. म्हणजे ही तिन्ही शनीची नक्षत्र ही चतुष्पाद आहेत मोक्ष त्रिकोणामध्ये. शनी हा व्ययाचा म्हणजे मोक्ष त्रिकोणाच्या मोक्षाच्या स्थानाचा कारक ग्रह आहे. कारण शनी हा लेट गो, रवी म्हणजे इगो, शनी म्हणजे लेट गो. त्यामुळे त्याला पैसा, खूप लोकांची मैत्री किंवा खूप मोठा आयुष्यामधला आपला आर्थिक स्तर ह्याच्याशी काही पडलेलं नाही. यांना आपलं काम दिसतं. ज्या कामातून दुसऱ्यांसाठी मी काहीतरी करू शकतो असं काम दिसतं. आणि हे मी केलंय म्हणून लेबल मारणं याचा स्वभावच नाही आहे. तो ते लोकार्पण करतो की चालला पुढे दुसऱ्यांच्यासाठी काम करायला. याला थांबणं माहीत नाही. हा गतिमान नाही आहे, पण प्रचंड चिकाटीने काम करणारा शनी आहे. त्याच्यामुळे आयुष्यभर हे काम करू शकतात. यांना आपलं काम संपलंय असं कधी वाटतच नाही. पुष्य नक्षत्र जे कर्क राशीमधलं आहे, पुष्य याचा अर्थ पालन पोषण. त्यामुळे कर्क राशी आईची रास आहे. पुष्य नक्षत्राचं चिन्ह गाईचं आचळ आहे. त्यामुळे पालन पोषण करण्यामध्ये झटणारी ही कर्क राशीची अतिशय शिस्तबद्ध माणसं असतात. शनी हा शिस्तीचा कारक आहे. दुसरी वृश्चिक राशीमधले अनुराधा नक्षत्र हे अनुगामिनी आहे. म्हणजे एकदा एक मार्गावरती तो चोखाळलेला आहे, तपासलेला आहे, त्याच्यावरनं पुढे जायचं आहे, परत मागे बघत नाहीत. तीच गोष्ट तपासणं आवडत नाही. एकदा ठरवलं हे या प्रकारे काम करायचं आहे. यांना हे रवीचं जन्म नक्षत्र आहे अनुराधा हे.
त्यामुळे ते प्रकाशमान आहेत बुद्धीने अतिशय. आणि यांची बुद्धी जी आहे ना, ही बुद्धी आणि लोकांशी मैत्री हे हातात हात घालून जातं. कुणाशी तरी मैत्री होत नाही हा यांची, लोकांना तपासल्याशिवाय मित्र होत नाहीत. आणि एकदा मित्र झाले की परत ते त्याला अंतर देत नाहीत. या अनुराधा नक्षत्राचं चिन्ह आहे, विशाखामधून पुढे आलेलं हे नक्षत्र आहे. विशाखा हे गुरुचं, अनुराधा हे शनीचं. विशाखा नक्षत्र हे सजवलेलं प्रवेशद्वार आहे, कारण राहूच्या नक्षत्राच्या गोंधळातनं पुढे आलं, तिथे स्वागत झालं. त्यानंतर अनुराधा नक्षत्राचं चिन्ह आहे जातं. जातं म्हणजे सतत वर्कोहोलिक, सतत काम करणारं, ज्याच्यामधून उत्तम कामाचं कमळ निर्माण होतं, उत्तम अभिप्रेत असलेला यश त्यांना मिळतं. आणि तिसरं नक्षत्र आहे उत्तरा भाद्रपदा, हे आहेत तिरडीचे पुढचे पाय. म्हणजे आता इथून सोडून जायचं आहे, आता इथून रेवतीकडे जायचं आहे, म्हणजे मला कुंडलिनीकडे जायचं आहे, मला केतूकडे जायचं आहे. म्हणजे माझ्या आयुष्याचं जे काही इप्सित आहे ते कष्टातून मी साध्य केलेलं आहे, आता मला इथे गुंतायचं नाही. तिन्ही शनीच्या नक्षत्रांचा अर्थ लेट गो हेच दाखवतो. म्हणून ही मोक्ष त्रिकोणातली तिन्ही नक्षत्र आहेत. शनीच्या लग्नामध्ये सगळ्यात पहिलं जगाच्या कल्याणा असतात हे लोक, पण स्वतःची प्रगती आणि स्वत्व हे त्यांना फार महत्त्वाचं असतं. या लग्नामध्ये येणारी नक्षत्र धनिष्ठा 3-4ला हे सुरू होतं. मकर लग्न जे आहे ते कन्स्ट्रक्शनसाठी फार उत्तम आहे, कारण शनी ऑर्गनाइज, स्ट्रक्चराइज, प्लॅनिंग, डिटर्मिनेशन, डिसिप्लिन याचा स्वामी आहे. म्हणून मकर लग्नाची माणसं, मकर राशीची माणसं उत्तम आर्किटेक्ट होतात, जिथे चिकाटी लागते. शुक्र त्यांचा योगकारक ग्रह आहे, त्यामुळे त्यांच्याकडे कलात्मकता आहे. शनीच्या कुंभ लग्नाला पण शुक्र योगकारकच आहे. आणि जेव्हा हे धनिष्ठा नक्षत्रामध्ये सुरू होतं, धनिष्ठा नक्षत्राचं चिन्ह आहे पावा किंवा मृदुंग, ज्याच्यामध्ये काहीतरी संगीताचा ध्वनी वाऱ्यातून निर्माण होतो. त्यामुळे यांना संगीताची जाण असते. कुंभ राशीमध्ये असलेला गुरु, कुंभ राशीमध्ये असलेला शुक्र हा संगीताची मूलभूत जाण उपजतच देतो. नंतरचं नक्षत्र हे मंगळाचं नक्षत्र आहे धनिष्ठा. मंगळ हा लीडर आहे, त्यामुळे इथे कुंभ लग्नाची व्यक्ती ही लोकांसाठी काम करताना लीडरशिपनी काम करते. पण यांना कुठलीही स्पर्धा कुणाचीही करायची नाही, कारण यांचं काम इतकं वेगळं असतं ना की सर्वसामान्य माणसं हे काम करायला जात नाहीत. ही ऑफबीटच कामं असतात यांची. पुढचं नक्षत्र आहे शततारका. सगळ्या वायुतत्वाच्या राशींमध्ये मिथुन, तुळ, कुंभ, मिथुनेमध्ये आर्द्रा, तुळेमध्ये स्वाती आणि कुंभेमध्ये शततारका. हे राहूचं नक्षत्र चतुष्पाद आहे. नक्षत्र राहूचं आहे, पण चरण स्वामी आहेत धनुराशीचा गुरु, मकरेचा शनी, कुंभेचा शनी, मीनेचा गुरु. म्हणजे चरण स्वामी उदित गोलार्धातले आहेत. राहू हा कुठल्याही राशीचा स्वामी नाही. मग राहूच्या नक्षत्रामध्ये जेव्हा प्रगतीसाठी ज्ञान ग्रहण करा, कर्म करा, निष्काम कर्मयोग करा आणि स्वतःचा आनंद मिळवा. आनंदमय असणं म्हणजे आत्म्याकडे जाणं, हे या कुंभ राशीतल्या शततारका नक्षत्राला दाखवायचं असतं. हे कसं करतात? शततारका म्हणजे 100 स्टार्स, 100 डॉक्टर्स. कुंभरास ही राहूची आणि शनीची मूलत्रिकोण असल्यामुळे यांच्याकडे उपजत हिलिंगचं ज्ञान आहे. शततारका नक्षत्राची माणसं उत्तम डॉक्टर होतात. हे पाणी हे त्यांचं पूजा करण्याची गोष्ट आहे. पाणी ही त्यांची देवता आहे. विहीर खणण्याचं हे नक्षत्र आहे. एकूण वेगळ्याच गोष्टी दाखवणारी ही कुंभ लग्नाची माणसं आहेत. कला, चित्रकला, सायन्स या सगळ्यात त्यांना रस असतो. भूतकाळ आणि भविष्यकाळ दोन्हीमध्ये रस आहे, कारण शनी लेट गो आहे आणि राहू हा भविष्यकाळाकडे नेणार आहे. हे लोकाभिमुख असणारे लोक आणि ही राहूची मूलत्रिकोण, शनीची मूलत्रिकोण, हर्षलाची मूलत्रिकोण, त्याच्यामुळे एअर एव्हिएशनमध्ये, मुळात वायुतत्वाची रास आहे, एअर एव्हिएशनमध्ये संशोधनात्मक बुद्धिमत्ता यांच्याकडे आहे. आणि ही एकच स्थान अलीकडे आहे, त्याच्यामुळे ही स्वतःचा आनंद मिळवायला निघालेली, म्हणजे मोक्ष त्रिकोणाकडे निघालेली ही रास आहे. आणि हिचं जे नक्षत्र जो संपतं, धनिष्ठा, शततारका आणि पूर्वा भाद्रपदा. पूर्वा भाद्रपदाचा
3 चरण संपले की ही रास संपते. पूर्वा भाद्रपदा हे गुरुचं नक्षत्र आहे. हे पुढे गुरुकडे निघालेलं आहे, मीन राशीकडे. पूर्वा भाद्रपदा 4 हे मीन राशीमध्ये येतं. त्याच्यामुळे इथे गुरुच्या नक्षत्राला ही रास संपते, म्हणजे लिडरशिपनी काम करते, संशोधनात्मक बुद्धिमत्ता आहे, लोकांच्या सेवेसाठी असते. आणि यानंतर अतिशय ज्ञानी असलेल्या गुरुच्या नक्षत्रामध्ये ही स्वतःच्या आयुष्यातलं इप्सित साधण्यासाठी स्वतंत्रपणे काम करणारी अतिशय ऑफबीट अशी बुद्धिमान रास आहे. त्यामुळे कुंभ लग्न हे सहजासहजी माणसांना कळत नाही ती माणसं कशी आहेत ते. ती समाजाभिमुख असतात, स्वतःची प्रगती करणारी असतात, संशोधनात्मक बुद्धिमत्ता असते, लोकांची सेवा करणारी असतात. आणि तरीही मी 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 हे त्यांना नको आहे. ही स्वतःची प्रगती करण्यासाठी वेगळीच असतात. त्यामुळे ह्या नक्षत्राकडे, ह्या कुंभ लग्नाच्या सगळ्या नक्षत्रांमध्ये आणि कुंभ लग्नाकडे फार वेगळ्या दृष्टीने ॲस्ट्रॉलॉजीमध्ये बघावं लागतं. कारण हे शेवटी आनंदमयतेकडे जाणाऱ्या राशीकडे जाणारं हे लग्न आहे. पुढे बघूया पुढचं लग्न. तोपर्यंत ह्या छानशा गूढमय वातावरणामध्येच राहा. परत भेटूया मीन लग्नामध्ये.